नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणे सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि बऱ्याचशा महिलांनी त्यांची ई-केवायसी केलेली सुद्धा आहे, परंतु अजूनही बऱ्याचशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे. मग पुढे येणारा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता ई-केवायसी केलेल्या महिलांनाच मिळणार की सरसकट सर्व महिलांना मिळणार, या संबंधाची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे येणारे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू होऊन 16 महिने होऊन गेले आणि या योजनेचा 16वा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बऱ्याचशा पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा सुद्धा झाला. परंतु या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता यावी यासाठी शासनाकडून सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. परंतु अजूनही काही महिलांना ई-केवायसी करण्यासाठी समस्या येत आहेत. अशातच ज्या लाडक्या बहिणींना पती आणि वडील दोन्हीही नाहीत, त्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करायची यासंबंधी ऑप्शन देण्यात आलेले आहेत. अशातच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी केलेल्या महिलांनाच मिळणार की सरसकट सर्व महिलांना मिळणार, असा लाडक्या बहिणींसाठी संभ्रम निर्माण झालेला आहे. या संबंधीची माहिती आता आपण घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची तारीख ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी करू शकतात. त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही, या सर्व पात्र लाभार्थी महिलांना या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा येणार आहे. ई-केवायसी न करण्याचा परिणाम या 17व्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यावरती होणार नाही. याच्या अगोदरचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना वितरित झालेला आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला आहे, त्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना हा नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे. हा नोव्हेंबर महिन्याचा नाही तर पुढच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा सरसकट सर्व पात्र लाभार्थी महिलांना दिला जाणार आहे. आणि त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 2-3 महिन्यामध्ये ई-केवायसी केलेल्या सर्व लाडक्या बहिणींचा डेटा हा मॅच केला जाणार आहे. म्हणजेच आधार कार्ड आणि त्यावरची माहिती, रेशन कार्ड असेल किंवा आरटीओ मधून 4 व्हीलरसाठी जर निर्बंध ठेवण्यात आलेले आहे त्या संबंधीची माहिती किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून येणारी माहिती, ही सर्व माहिती तपासल्यानंतर आणि त्यानंतरच मार्च एप्रिलच्या आसपास सर्व पात्र लाभार्थी महिलांची एक फायनल यादी तयार होऊ शकते आणि पात्र लाभार्थी महिलांनाच त्याच्या पुढे हा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही अजूनही ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, कारण तुम्ही जर ई-केवायसी केली नाही तर तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे येणारे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. भेटूया नवीन एक अपडेट घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.